नमस्कार. आज सकाळी मध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर तुमच्यासह जुहू मुंबई येथील इस्कॉन मंदिरामध्ये आले. माझे मोठे धीर डॉक्टर प्रदीप बिवलकर आणि जाऊबाई डॉक्टर नीना बिवलकर, त्यांच्या दोघी मुली अमेय आणि अनुजा वर्सोवा अंधेरीला राहतात. दोघही डॉक्टर आणि दोघी मुली इंजिनियर. घर आटोपशीर, पूर्ण वातानुकूलित, पांढऱ्या रंगाचं घरभर प्राबल्य, सुंदर क्रोकरी आणि कटलरी, या सगळ्या वस्तूंना जपणं, स्वच्छ ठेवणं हेच मोठं कौशल्य. दरवर्षी भाऊबीज आणि रक्षाबंधनला एकमेकांकडे जाणं येणं होतं. त्यांच्यापासून जवळच असलेल्या इस्कॉन मंदिरामध्ये आम्ही गेलो. इस्कॉन जुहू हे केवळ मुंबईतलंच नव्हे, तर भारतातलं विस्तृत आणि भव्य आधुनिक मंदिर म्हणून त्याचा उल्लेख होतो. पण इस्कॉनच्या मंदिरातलं हे सगळ्यात मोठं मंदिर आहे. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे या मंदिराचे निर्माते आहेत. श्री श्री गुरु नितीन, श्री राधा रास बिहारी म्हणजे राधाकृष्ण, आणि प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण, हनुमंत या सर्व मूर्ती प्रभुपाद स्वामींनी प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. साधारण 1970च्या दशकात जुहूचं हे मंदिर दर्शकांना खुलं झालं. त्यावेळी मंदिर गावापासून दूर होतं. आता हे मंदिर मध्यवर्ती असल्यासारखं आहे. प्रभुपाद स्वामींनी मंदिर निर्माण करताना त्यांची इच्छाच होती की सगळ्या मूर्ती देखण्या आणि हसतमुख असाव्यात. दर्शनानं सगळ्यांना आनंद व्हावा. मंदिरातली सिंहासनं मार्बलची आहेत. चांदी आणि टिकवूड यांची गर्भागार आहेत. गाभाऱ्यावर गोलाकार छत आहे. मंदिराचा कळस 100 फूट उंच आहे आणि वर्षभरात लक्षावधी दर्शक दर्शनाला येत असतात. महाराष्ट्राची राजधानी मुंबई समुद्रकिनारी असून हा अनेक बेटांचा समूह आहे. मुंबईचं हवामान उष्ण आणि दमट. उन्हाळ्यात अक्षरशः घामाच्या धारा लागतात. पण मंदिरात प्रवेश करताच थंड वाटतं. तन मन श्रांत होतं. अलीकडेच ऑडिटोरियमची नव्यानं सजावट केली. प्रसादालयात हजारभर माणसं बसून जेवतील असं भव्य प्रसादालय आहे. भक्त इथे निवास करतात आणि दररोज असणाऱ्या कार्यक्रमाची मजा लुटतात. हरे राम हरे कृष्ण ही एक धार्मिक चळवळ आहे. 1966 साली न्यूयॉर्कला या चळवळीचा प्रारंभ झाला. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. आजही येथे वैदिक संप्रदायाप्रमाणे पूजापाठ नैवेद्य होतो. जगभर इस्कॉनची 400 मंदिर आहेत. 40 मंदिरं ग्रामीण भागात आहेत आणि या 400 पैकी 90 मंदिरं भारतात आहेत. 100 मंदिरातून प्रसादालय असून शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट व्यवस्था आहे. रोजची पूजापाठ आणि कार्यक्रम असतात. फूड फॉर लाईफ हे त्यांचं तत्व आहे. अन्न हे प्राणी मात्राला आवश्यक आहे. अन्नावर प्रत्येक जीव जगतो. जगण्यासाठी अन्न हवंच. शुद्ध शाकाहारी भोजन व्यवस्था इथे असते. शुद्ध शाकाहार माणसाला उच्च धार्मिक विचारांकडे नेतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हे भजन म्हणत म्हणतच भक्त दर्शन रांकेतून पुढे सरकतात. वेदशिक्षण, वैदिक धर्म, भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे वैष्णवांचे ग्रंथ इथे अभ्यासले जातात.
ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांना ते मानतात, पण भगवान श्रीकृष्णांना अधिक मानतात. श्री विश्वदेव, श्री माधवाचार्य, चैतन्य महाप्रभू, भक्तिवेदांत प्रभुपाद स्वामी यांचं विचारदर्शन इथे घडवलं जातं. 13 ऑगस्ट 1965 प्रभुपाद स्वामींचा 69वा वाढदिवस होता. एक तत्वज्ञानी विचारवंतानं या दिवशी भारतातून अमेरिकेला जायला एका मालवाहू जहाजातून प्रवास केला. विशिष्ट ध्येय मनात होतं. एक सुटकेस, छत्री, कोरडं धान्य, पुस्तकांची पेटी आणि रोख 40 रुपये बरोबर घेतले. 37 दिवस जहाजातून प्रवास करून ते न्यूयॉर्कला आले. 108 कृष्ण मंदिर स्थापन करण्याचा ध्यास त्यांनी 69व्या वर्षी घेतला. 6 खंडातल्या अनेक देशात ते फिरले. 51 पुस्तकं लिहिली. 28 विविध भाषांमध्ये त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. भगवद्गीतेवर हजारो प्रवचनं दिली. लाखो साधकांना त्यांनी पत्र पाठवली आणि 12 वर्ष अद्भुत कार्य, असामान्य समाज शिक्षण दिलं. कृष्ण म्हणजे आकर्षून घेतो तो, आणि प्रभू रामचंद्र हे आनंदाचे सरोवर असून त्यांनी प्राप्त परिस्थितीत जगायला शिकवलं. कोणालाही आपल्या इच्छेप्रमाणे मनासारखं जगता येत नसतं, तर सगळ्यांचा विचार करून जगावं लागतं. हरिनाम संकीर्तन करावं, हरीला नैवेद्य दाखवून जेवावं, प्रसाद शुद्ध शाकाहारी असावा, जेवण तुपात बनवावं पण तुपकट नको, चित्त प्रसन्न त्यामुळे होतं आणि शुद्ध शाकाहारी अन्न आपल्याला मानवतं. प्रभुपाद स्वामी भक्तिवेदांत ट्रस्ट 1970 साली चालू झाला. ट्रस्ट कडून अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. प्रभुपाद स्वामींचे ग्रंथ परिपूर्ण ज्ञान प्रगट करतात, वैश्विक दृष्टिकोन मांडतात, आत्मा आणि शरीर यातला भेद ते सांगतात. त्यांच्या भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. श्रीकृष्ण चरित्र वाचून श्रीकृष्णाचं काय चुकलं याचा विचार आज करत राहू नका. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार मानव म्हणून प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण वागत गेले याकडे दुर्लक्ष करू नका. जुहूचं स्वच्छ सुंदर इस्कॉन मंदिर बघताना आपण थक्क होतो. रोज येणारे भक्तगण, त्यांच्या चपला ठेवण्याची उत्तम व्यवस्था, रोज केली जाणारी ताज्या फुलांची सजावट, त्याचा तो मंद सुगंधाचा अनुभव, सुंदर बाग, एवढेच नव्हे तर अगदी स्वच्छतागृह, हात धुण्यासाठीची बेसिन व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था तितकी स्वच्छ आहे हे बघून आपण सुखावतो. इथली स्वच्छता सौंदर्यात भर घालते. इथले मार्गदर्शक आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात. पवित्र वातावरण बघून आपण सुखावतो, भारावून जातो. भारतीय आणि देश विदेशी सगळे लोक शिस्तबद्ध दर्शन घेताना इथे दिसतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. श्री कृष्ण भक्त प्रिय चक्रपाणी, श्री पद्मनाभ अच्युत कैटभारे, श्री राम पद्मनाभ हरे मुरारे, गोविंद दामोदर माधवेती. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. धन्यवाद.